श्री स्वामी समर्थ सर्वांना. हाय, हॅलो, नमस्कार. मी पल्लवी. तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मिसेस पल्लवी ब्लॉगमध्ये. आणि आज होती नागपंचमी आणि खरं तर हा नागपंचमीचा हा व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या दिवशीच येणार आहे. आणि मग काही सकाळीच मग आता लवकर अंघोळ करून घेतली आणि अंघोळ केल्यावर असे सण वगैरे असले ना, साडी घालायलाच मला खूप जास्त आवडतं. म्हणजे सकाळी सकाळी अशी साडी घातली ना की सण आहे अशी थोडीशी फिलिंग येते आपल्याला. आणि मग ह्या बांगड्या पण घेतल्या होत्या, त्या बांगड्या पण अशा इथे घालून घेतल्या. आणि आईचं असं म्हणणं असतं की तुम्ही म्हणजे दुसऱ्या वारीला असं ड्रेस वगैरे असं घालत जा, पण सणावाराला तर ना म्हणजे साडीच घालत जा. आणि खरंच सणावाराला साडीच खूप छान दिसते, अशी एकदम उठून वाटते. आणि मग आता अंघोळ झाल्याबरोबर नंतर मी इकडे रांगोळी काढायला आले. आणि आज माझं मन थोडंसं नाराज पण झालं होतं, कारण की आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार होता आणि मला त्याची आता आज पूजा करता येणार नव्हती. त्याच्यामुळं माझं मन थोडंसं नाराजच झालं. म्हणून पण चला, जे आहे ते आहे आता. आणि मग दारामध्ये अशी छान अशी मस्त अशी ती रांगोळी काढून घेतली. मग छोटीशीच पण अशी कलर भरून अशी मस्त रांगोळी काढून घेतली. आणि आता मला वरची बरीच काही कामे पण उरकायची होती, कपडे वगैरे धुवायचे होते, भांडे वगैरे सगळी सकाळीच मी थोडेसे आवरून घेतले बाहेर. तुळशीपाशी ते रांगोळी पण अशी छान काढून घेतली. आणि तोपर्यंतच आई इथले घरातली जी काही अशी छोटी मोठी कामे होती ना ती उरकून घेत होती. देवाची पूजा करायला घेतली आईने इथे. आणि आईला आज ना देवाच्या पूजेमध्ये विशेष म्हणजे ब्रह्मकमळ मिळालं होतं आणि तेच ब्रह्मकमळ आईने इथे महादेवाच्या पिंडीवर वाहून घेतलं. वस्त्रमाळ वगैरे वाहून घेतली आणि आईने एक शाड बेलसुद्धा वाहून घेतला त्याच्यामध्ये. आणि खूप छान प्रसन्न अशी आईने इथे देवाची पूजा करून घेतली. आणि आता आज माझ्या 2 बहिणी पण येणार होत्या नागपंचमीसाठी. दोघी बहिणी माझ्या इथंच राहतात त्या आणि त्या पण येणार होत्या. मग त्याच्यामुळे त्या दोघी म्हणल्या की तू स्वयंपाकाचं एवढं काही टेन्शन घेऊ नको, आपण आल्यानंतर स्वयंपाक करूया. मग तोपर्यंतच आईने देवाची इथे खूप छान प्रसन्न अशी पूजा करून घेतली. पाहू शकतात तुम्ही, खूप सुंदर अशी एकदम इथे पूजा झालेली आहे. आणि त्याच्यामुळं वातावरण एवढं सुंदर झालेलं आहे ना, खूप मस्त असं वाटत होतं. आणि मग नंतर आता एक एक करून माझ्या दोघी बहिणी पण आल्या आणि मग हळूहळू त्यांनी स्वयंपाक पण इथे उरकून घेतला. आणि ह्या दोघी बहिणींच्या वाटेकडे तर आमचे डोळे होतेच. तोपर्यंतच मग ही छोटी बहीण आली. आल्याबरोबर तिने अगोदर इकडे श्रावणीला आस्थाला आणि आम्हाला इकडे हाय असं केलं. आणि मग तिच्यानंतर लगेच थोड्या वेळानं मग ही मोठी बहीण पण आली. आणि मग आता ह्या दोघी घरात आल्या ना की घर कसं एकदम एकदम असं भरून जातं. खूप छान असं वाटतं घरामध्ये. आणि हा ताईचा मोठा मुलगा आहे प्रथमेश, याला पण असं सगळ्यामध्ये असं खूप छान मिक्स व्हायला आवडतं. असं सगळेजण यावं, गप्पा गोष्टी करावं, बसावं, बोलावं, असं त्यालाही खूप मनापासून असं वाटतं. मग काही आल्याबरोबर ताई थोडं वेळ बसली. अगोदर पाणी वगैरे घेतलं तिनं, दूध वगैरे घेतलं. आणि मग इथे आईला इकडे तिने मदत करू लागायला चालू केलं. आईला तसं थोडंफार अगोदर उरकलं होतं. मग आता हे दोघी जण मिळून ते बसून मस्त असे इथे कानवले करत होते. तुमच्याकडे असे कानवले करतात का? आणि आमच्याकडे तर ना ह्या कानवल्याचाच असा नैवेद्य दाखवला जातो. म्हणजे वारुळाला पण ना हे असे कानवले, त्याच्यावर ना भात, आमटी, भजे, पापड जे काही आपण करतो ना ते सर्व असं ह्याच्यावर टाकून हाच नैवेद्य आमच्याकडे दाखवला जातो. आणि मग इथे हळूहळू इथे आता आईचं आणि बहिणीचं दोघीची इथे स्वयंपाकाची इथे तयारी चालू होती. आणि सोबतच आमच्या सगळ्यांच्या इथे मस्त अशा गप्पा गोष्टी पण चालू होत्या. आणि मग काही सगळा स्वयंपाक असा दोघी तिघींनी म्हणून इथे उरकून घेतला. आणि ताईने इथे ना असं हे चित्र काढून घेतलं आणि त्याच्यावर ना छान फुलं वाहून दिवे वगैरे लावून छान अशी पूजा करून घेऊन इथे नैवेद्य पण दाखवून घेतला. आणि हे वरचं चित्र जे आहे ना ते नागोबा नरसोबाचं चित्र आहे. आणि याला ना आमच्याकडे दर शनिवारी ना दुर्वाची आणि आगरड्याची माळ याला घातली जाते. आणि याची सुद्धा पूजा आता आहे नागपंचमीच्या दिवशी दर शनिवारी केली जाते. आणि मस्त ताईने इथे नागोबा नरसोबाची आणि खाली इकडे सापांची पण अशी छान अशी चित्र काढून पूजा करून घेतली. आणि हे आहेत कानवले. तळल्यानंतर मात्र हे असे दिसतात. आणि घरामध्ये सर्वांना खूप जास्त आवडतात हे कानवले. आणि मग काही स्वयंपाक तर सगळा आमचा रेडी झाला. आणि अगोदर इकडे पहिली पंगत बसवली मग बच्चे कंपनीची. आणि मग काय बच्चे कंपनी इथे मस्त अशी गप्पा मग गोष्टी करत करत त्यांनी इथे असे छान असे जेवणं करून घेतली. आणि मेयांची जेवणं झाली. मग आता मग आमचे पण ताटे इथे वाढून घेतले. आणि आम्ही आम्ही पण चौघी मिळून इथे मस्त असे किचनमध्ये इथे गप्पा गोष्टी करत असतं जेवण केलं. आणि खरंच अशा हे सणावारांना आपण सगळे एकत्र असलो की किती छान वाटतं ना. एकदम असं घरामध्ये असं एकदम इतकं छान असं वातावरण पण तयार होतं आणि घर पण एकदम असं भरून जातं. आणि किचनमध्ये थोडासा पसारा दिसत आहे माझ्या साईडला, कारण तो थोडासा इग्नोर करा, कारण आईला एवढं काही होत नाही त्याच्यामुळं ना जरा थोडासा पसारा दिसत आहे. मग काय सर्वांनी गप्पा गोष्टी करत करत आम्ही मस्त बहिणीने जेवण केलं. त्यानंतर थोड्या गप्पा गोष्टी वगैरे पण केल्या आणि आमचा थोडासा आराम पण झाला. तर आता घड्याळात वाजलेले 6 आणि ह्या टायमिंगमध्ये ना आमच्या म्हणजे सर्वांचं आता जेवण खाण झालेलं आहे. आमच्या मस्त अशा गप्पा गोष्टी पण झाल्या. बच्ची कंपनी ह्यांनी पण सर्वांनी मस्त असा एकदम असं छान एन्जॉय केला. आणि ह्या आहेत माझ्या 2 बहिणी जी की तुम्हाला काहीतरी बोलणार आहेत. हां, हॅपी नागपंचमी सर्वांना. हॅपी नागपंचमी सर्वांना. मग आणि आमची तिघींच्या पण ना योगायोगानं आज सेमच कलरच्या साड्या झालेल्या आहेत. मेहंदी कलरच्या साड्या आहेत ह्या आमच्या. तर मग अशी साजरी झाली आमची आजची नागपंचमी. मग
आणि आता आपल्याकडं भुलई तर 8 दिवस खेळलीच जाते. मी काल पण गेले होते भुलई खेळण्यासाठी आणि आता आज पण मी जाणार आहे भुलई खेळण्यासाठी. माझ्या बहिणी पण येणार आहेत माझ्यासोबत. मग चला मग. कॉलनीमध्ये साईडला भुलई खेळत होते आणि तिथं पण आता आम्हाला हाका मारत होते. बहिणी तर नकोच म्हणत होत्या, पण त्यांना जबरदस्तीने मी तिथे घेऊन गेले आणि मग काय आम्ही भुलईचे 1-2 फेर तिथे खेळलो. चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.